तर अकोले मतदारसंघात पवारांनी अमित भांगरेंना उमेदवारी देण्याचे संकेत दिले असले तरी अकोलेतलेच दुसरे एक नेते मधुकर पिचड यांनी शरद पवारांच्या भेटीची वेळ मागितली आहे। सध्या भाजपमध्ये असलेले मधुकर पिचड अनेक वर्ष राष्ट्रवादीत होते, पण 2019च्या विधानसभेआधी मधुकर पिचड आणि त्यांचे पुत्र वैभव पिचड यांनी भाजपत प्रवेश केला होता। तेच पिचड पिता पुत्र आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीत येण्यासाठी इच्छुक आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। याआधी पिचड कुटुंबियांनी 3 वेळा शरद पवारांची भेट घेतल्याची माहिती एबीपी माझाला मिळाली आहे। तर वैभव पिचड यांनी मात्र या चर्चांचं खंडन केलंय। ज्यावेळेस आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये आलो, भारतीय जनता पक्षामध्ये आल्यानंतर पूर्णपणे या ठिकाणी आज तालुक्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत भारतीय जनता पक्षाचं कमळ पोहोचवण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलेलं आहे। कुठेतरी आजच्या कार्यक्रमाच्या दृष्टिकोनातून गर्दी झाली पाहिजे आणि या दृष्टिकोनातून या आमचे जे कोणी स्थानिक तालुक्यातील जे काही पुढारी मंडळी यांनीही कुठेतरी अफवा पसरवली आणि त्यानिमित्ताने कुठेतरी ही गर्दी जमावताना दिसतात आहेत, असं त्याच्यातलं मला आढळून आलेलं आहे त्याच्यामधलं। तर मधुकर पिचड यांचा आपण आता परिचय करून घेऊया। मधुकर पिचड यांचे जन्म 1941 चा आहे। 1980 ते 2009 असे 6 वेळा ते अकोले मतदारसंघाचे आमदार राहिले आहेत। 1991 ला पहिल्यांदा मंत्रिपदी राहिले, आदिवासी विभागाचे ते मंत्री होते। 1999 ला शरद पवारांसोबत ते काँग्रेसमधून बाहेर पडले, राष्ट्रवादीच्या स्थापनेमध्ये देखील ते सक्रिय होते। 2014 पासून सक्रिय राजकारणातून ते बाजूला गेले। मुलगा वैभव पिचड हे आमदार झाले। 2019 ला मुलगा वैभव पिचड यांच्यासह मधुकर पिचड हे भाजपमध्ये गेले। 2019 ला मुलगा वैभव पिचड यांचा किरण लहामटे यांच्याकडून पराभव झाला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।